नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर श्रावण महिना जवळ आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा करतो आणि जी काही पारायणे आणि ज्या काही स्वामींच्या सेवा असतील किंवा इतर देवदेवतांच्या सेवा असतील तर त्या केल्याने आपल्या आयुष्यातल्या अडचणी 100% दूर होतात। कारण श्रावण महिना इतका पवित्र महिना मानलेला आहे आणि त्या महिन्यामध्ये जे काही आपण करेल त्याचं फळ आपल्याला 100 पटीने मिळत असते। तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कशा पद्धतीने करायचे आहे आणि त्याचे आपल्याला काय फळ मिळणार आहे आणि हा महिना इतका महत्त्वाचा आणि इतका पवित्र का मानलेला आहे याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये देणार आहे। पण त्याआधी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 21 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे आणि ते आपल्याला याच महिन्यामध्ये पूर्ण करायचे आहे। ते आपल्याला 5 ते 25 तारखेपर्यंत पूर्ण करायचे आहे। म्हणजे 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत 21 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपल्याला पूर्ण करायचे आहे। याचं कारण असं आहे की या महिन्यामध्ये आपण जे काही पारायण करणार आहे किंवा आपल्या घरामध्ये जर सत्यनारायणची पूजा आपण केलेली असेल किंवा आपण इतर सेवा करत असो, कोणत्याही देवदेवतांची असू दे ती आपल्याला जास्तीत जास्त फळ देणारी आणि फलदायी ठरत असते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार केला जात नाही आणि जर आपल्या घरामध्ये महिनाभर मांसाहार बनत नसेल तर प्रत्येक आपल्या महिलांना किंवा सेवेकरी ताईंना तो बनवण्याचा पण प्रश्न येत नाही आणि घरामध्ये आणण्याचा सुद्धा संबंध येत नाही। त्यामुळे तुम्हाला 21 दिवसाची ही सेवा अतिशय मनोभावे पूर्ण होईल तुमच्याकडून आणि नॉनव्हेज बनवायचं पण टेन्शन नसल्यामुळे आणि कुणाला खाऊ घालायचं बनवून हे सुद्धा टेन्शन नसल्यामुळे तुमच्याकडून ही अत्यंत मनोभावे आपल्या स्वामींची सेवा होऊन जाईल। आणि सर्व महिन्यामध्ये श्रावण महिन्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। मार्गशीर्ष महिन्याप्रमाणेच श्रावण महिन्याला सुद्धा अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेलं आहे आणि यामध्ये ज्या काही आपण सेवा करतो, दान पुण्य करतो किंवा जे काही आपण चांगले कर्म करतो ते आपल्याला 100 पटीने त्याचं फळ मिळत असतं। म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 21 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण पूर्ण करायचे आहे। म्हणजे पूर्ण महिना होऊन जाईल। कारण का तर बऱ्याच सेवेकरी ताईंचा मासिक धर्मामध्ये येऊ शकतो, जर त्यांना हे पारायण करायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला ते 4-5 दिवस स्किप करून आपल्याला पुढे ती सेवा चालू ठेवायची आहे आणि 21 दिवस पूर्ण करायचे आहेत। आता हे झालं पारायणाबद्दल। आता पारायण कसे करायचे आहे याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देते। स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करण्यासाठी आपल्याला 5 तारखेला संकल्प करून घ्यायचा आहे। स्वामींच्या समोर बसायचं आहे, दिवा लावून घ्यायचा आहे। स्वामींची नित्यसेवा वगैरे झाल्यानंतर किंवा झाल्याच्या अगोदरसुद्धा करू शकता तुम्ही। त्या दिवशी आपल्याला स्वामींच्या समोर बसून छानपैकी एक संकल्प करायचा आहे। तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील आणि जे काही तुम्हाला हवं असेल, एखादी इच्छा तुमच्या मनामध्ये प्रबळ असेल आणि ती तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर तो संकल्प तुम्हाला स्वामींसमोर सोडायचा आहे। स्वामींना तुमची इच्छा मनोमन सांगायची आहे आणि अत्यंत मनोभावे स्वामींना सांगायचं आहे की स्वामी, मी 21 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आता प्रारंभ करणार आहे आणि ते माझ्याकडून तुम्ही अत्यंत मनोभावे करून घ्या। माझ्याकडून या सेवेमध्ये काही कमी जास्त होत असेल तर ते तुम्ही सांभाळून घ्या, मला आशीर्वाद द्या आणि माझ्या चुकीच्या गोष्टींना मला सुधारण्यासाठी मला सद्बुद्धी द्या। आणि अशा पद्धतीने आपण स्वामींना विनवणी करून आपल्याला या पारायणाची सुरुवात करायची आहे। आणि ज्यांना 5 तारखेला पारायण करणे शक्य होत नसेल तर त्यांनीसुद्धा 5 तारखेनंतर 11 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे स्वामी चरित्र पारायण याच महिन्यामध्ये पूर्ण करायचे आहे। आणि कसं आहे ना की आपली पारायण करण्याची तळमळ किती आहे हे बघूनच आपल्याला स्वामी आशीर्वाद देत असतात, फळ देत असतात आणि आपली इच्छा पूर्ण करत असतात। म्हणूनच आपल्याला 7 दिवसाचे पारायण झाले तरीसुद्धा आपल्याला ते अतिशय मनोभावे पूर्ण करायचे आहे। 21 दिवसाचे करता आले नाही म्हणून त्याचा मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता 7 दिवसाचे सुद्धा मनापासून केले तरी चालेल, 11 दिवसाचे केले तरीही चालणार आहे। फक्त एवढंच की ते मनापासून झालं पाहिजे आपल्याकडून आणि आपला भाव शुद्ध असला पाहिजे, भक्ती आपली निर्मळ असली पाहिजे आणि तेच तर स्वामींना आवडतं।
आणि श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर कोणताही दिवस असू दे, श्रावण महिन्यामध्ये सर्व दिवस शुभ असतात आणि अतिशय प्रसन्न मनाने आपल्याला हे पारायण पूर्ण करायचे आहे, सात्विक मनाने. आणि नॉनव्हेजचा वापर या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये होणार नाही आहे, त्यामुळे आपलं मनसुद्धा अतिशय प्रसन्न असणार आहे आणि पारायणसुद्धा आपल्याकडून खूप छान प्रकारे होणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला स्वामी आपल्या ज्या काही कठीण अडचणी असतील किंवा जे काही आपले प्रश्न असतील ते लवकरात लवकर सोडवणार आहेत. आणि ते आपल्यावरती प्रसन्न झाल्यावरती आपल्याला कोणत्याही गोष्टी मागण्याची गरज नाही आहे, आपोआप आपली सगळी कामे मार्गी लागतील. म्हणूनच माझी एक विनंती आहे की 5 ते 25 ऑगस्टपर्यंत आपल्याला 21 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे आणि सर्वांनी मिळून करूया. आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या स्वामींना सांगूया. स्वामी आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतील आणि त्या अडचणीतून सुद्धा आपल्याला बाहेर काढतील. आणि ज्या काही इच्छा असतील आपल्या मनामध्ये त्यासुद्धा इच्छा पूर्ण लवकरात लवकर स्वामी आपले करतील. तर पारायण वाचण्याची सकाळची योग्य वेळ म्हणजे पहाटे 4 वाजता किंवा 5 वाजता तुम्ही उठा आणि त्यावेळेला तुम्ही पारायणाला सुरुवात करा. पूजेची मांडणी वगैरे करण्याची काही गरज नाही. पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प फक्त केला तरी चालेल. संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी आणि त्यानंतर आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे. 1 ते 21 अध्याय आपल्याला एका बैठकीत बसून आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि त्यानंतर आरती नैवेद्य वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या कामाला लागायचं आहे. दिवसभर आपल्या मनामध्ये स्वामींचा जप असला पाहिजे, स्वामींचं नामस्मरण नेहमीप्रमाणे असलं पाहिजे. आणि श्रावण महिन्याच्या या निमित्ताने, पारायणाच्या निमित्ताने आपल्याला जास्तीत जास्त ही सेवा वाढवायची आहे नामस्मरणाची. आणि त्यामध्येच आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळत असतं आणि लाभ पण जास्तीत जास्त होत असतो. आणि हे पारायण 1 ते 21 अध्याय वाचण्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही. फक्त 1 ते 1.5 तास आपल्याला सकाळचा काढायचा आहे आणि हे शुद्ध भावनेने, प्रसन्न मनाने आपल्याला श्रावण महिन्यामध्ये हे पारायण वाचून पूर्ण करायचे आहे. आणि सकाळी लवकर हे पारायण वाचून झाल्यानंतर आपल्याला जर जॉबला जायचं असेल किंवा कोणाची काही कामे असतील महत्त्वाची, तर तीसुद्धा कामे करण्यासाठी आपण मोकळे होऊ शकतो. आणि हे सकाळीच वाचून घ्यायचं आहे पारायण आणि त्यानंतर आपली जी काही कामे आहेत ती करायची आहेत. आता पारायणाच्या काळामध्ये आपल्याकडून काही चुका घडतात, त्या चुका आपल्याकडे घडू नयेत म्हणून मी थोडक्यात सांगते. पारायणाच्या काळामध्ये कुणालाही उणे-धुणे बोलू नये, कुणाशीही वाद घालू नये, हुज्जत घालू नये, कुणाच्या उत्तराला प्रत्युत्तर देऊ नये आणि कुणाशी भांडणतंटा करू नये. तसेच या काळामध्ये आपल्याला खोटं बोलायचं नाही आहे, अजिबात खोटं बोलू नये आणि प्रामाणिकपणे आपलं जे काही कर्म आहे ते आपल्याला करत राहायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर आपण बाहेरचं काही खाणार असेल तर आपल्या घरचे जे लोक असतील किंवा बाहेरून आपले जवळचे असतील त्यांनी दिलं ते खाल्लं तरी चालेल, पण आपण बाहेर जाऊन शक्यतो खाणे टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे पारायणाच्या काळामध्ये 2 टाईम आरती झाली पाहिजे. आरती करण्यासाठी सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती घ्यायची, त्यानंतर दुर्गामातेची आरती आणि त्यानंतर स्वामींची आरती आणि नंतर दत्तगुरूंची आरती, त्यानंतर तुम्ही विष्णूंची आरतीसुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारे 5 आरत्या करून आपल्याला या महिन्यामध्ये पूर्णपणे 2 टाईम आरती करायची आहे. त्याचप्रमाणे 2 टाईम देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. स्वामींच्या समोर 2 टाईम नैवेद्य ठेवलाच पाहिजे. घरामध्ये जे काही अन्न बनले असेल ताजे, त्याचा नैवेद्य आपण स्वामींना सुरुवातीला दाखवायचा आहे, तोच नंतर आपण सर्वांनी मिळून खायचा आहे. आणि या पारायणाच्या काळामध्ये उपवास करण्याची सुद्धा काहीही गरज नाही आहे. तुम्ही साधं सात्विक जेवण खाऊन हे पारायण पूर्ण करू शकता. बाकीचे दुसरे अवघड काहीही नियम नाही आहेत, परंतु या काळामध्ये फक्त आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन मात्र करायचं आहे. आणि एवढं तर आपण नक्कीच करू शकतो, कारण आपल्याला स्वामींची कृपा जर हवी असेल आणि आपल्या जर इच्छा आपल्याला प्रबळ पूर्ण करून घ्यायच्या असतील स्वामींकडून, तर आपल्याला एवढं तर करायलाच हवं आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल दानधर्म करायला, तर तुम्ही दानधर्मसुद्धा करू शकता. किंवा तुम्हाला जर अन्नदान करायचे असेल तर मठामध्ये जाऊन तुम्ही अन्नदान करू शकता. नाहीतर कोरडा शिधा दिला तरीसुद्धा चालणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे. 7 दिवसाचे करा, 11 दिवसाचे करा किंवा मी सांगितल्याप्रमाणे 5 ते 25 तारखेपर्यंत 21 दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता. हे तुमच्यावरती अवलंबून आहे, तुम्हाला किती दिवसाचे जमेल आणि किती दिवसाचे तुम्ही करू शकता आणि किती निर्मळ मनाने आणि शुद्ध भावाने करू शकता आणि मनापासून हे पारायण पूर्ण करू शकता, त्यानुसार तुम्ही ते ठरवायचं आहे. कारण या पवित्र महिन्यामध्ये केलेली कोणतीही सेवा निष्फळ जात नाही, त्याचे फळ आपले स्वामी आपल्याला देणारच आहेत. म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे, हे पारायण पूर्ण करायचं आहे.
आता तुमच्या इच्छा कशा आहेत आणि किती प्रबळ आहेत त्यावरून तुम्ही ठरवा तुम्हाला किती दिवसाचे पारायण करायचं आहे। याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।